नमस्कार. आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. श्रावण सोमवारचा उपवास सोडत असताना हा एक गोड पदार्थ नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. आणि त्यासोबत सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. सध्या मार्केटमध्ये थोडेफार आंबे मिळतात, त्याच्यामुळे आता मी इथे एक आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि जवळपास अर्धी वाटी आपली पिठी साखर करून घेतलेली, म्हणजे साखर दळून घेतली, आणि 1 वाटी चक्का. तर आता हा चक्का म्हणजे 1 किलो दही 4 ते 5 तासासाठी रुमालामध्ये बांधून त्याला टांगून ठेवलेलं. त्याचं पूर्णपणे पाणी निथळून गेल्यानंतर ते ड्राय झाल्यानंतर तो काढून घ्यायचा, त्याला चक्का बोललं जातं. आता हा चक्का आपल्याला पुरणाच्या थाळीमध्ये टाकायचा आणि याचं बारीक याला गाळून घ्यायचं. असं केल्याने याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे फुटून जातात. त्याचबरोबर एकसारखा असा एकदम स्मूथ असा होतो. आपण लगोलग हा सगळा चक्का बारीक करून घेऊया. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत श्रीखंड पुरी. तुमच्याकडे जर आंबे अवेलेबल नसेल, तुम्ही साधा आपलं श्रीखंड बनवा. आम्रखंड बनवलं तरी मस्त लागतं पुरीसोबत. आता हे आपला चक्का किसून झालेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये हा चक्का काढून घ्यायचा. याच्यामध्ये आता जवळपास मी 4 चमचे साखर टाकणार आहेत, बारीक दळलेली. तुम्हाला जर अधिक गोड हवे असेल तुम्ही 5 ते 6 चमचे टाकू शकतात, पण आंबा अधिक गोड असेल ना तर साखर थोडी बेताने टाका. साखर आता टाकल्यानंतर आपल्याला इथं चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. शक्यतो साखर दळूनच घ्या, म्हणजे कसं ही लवकर वितळली जाते आणि त्याच्यामुळं जास्त आपला चक्का हा पातळ होत नाही. आता हे चक्कामध्ये साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो आंब्याचा रस आहे तो टाकून घेऊया. इथे 4 चमचे मी आंब्याचा रस टाकलेला. हा रस एकदम बारीक दळून घेतला, म्हणजे कसं त्यातल्या गोठाळा वगैरे एकदम स्मूथ दळलेला, त्याच्यामुळं तो छान याचं टेक्स्चर येतं. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशा छान छान अशा नवीन युनिक रेसिपी घेऊन येत राहील. आणि त्याचबरोबर व्हिडिओला आवडत असतील तर व्हिडिओ नक्की कमेंट करू सांगा. त्यासोबतच तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत असाल, म्हणजे कोणत्या गावातून कोणत्या सिटीतून हा व्हिडिओ बघत असाल तो सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो. छानपैकी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहोत. वेलची पावडर ही छानपैकी थोडी हलकीशी भरडसर दळून घ्या. आणि आता एक तयार झालेलं आहे आपलं आम्रखंड. एकदम सोप्या पद्धतीनं इन्स्टंट तयार होतं. त्याचबरोबर खायला सुद्धा चवदार. घरच्या घरी जे बनवले आम्रखंड आहेत ना, ते बाहेरच्या आम्रखंडपेक्षा एकदम खूप जास्त पटीने चवीला बाहेर लागतं. त्याचबरोबर एकदम प्युअर सुद्धा असतं, त्याच्यामुळं घरी बनवलं कधीही चांगलं. आता एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं. त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आणि हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं. फ्रीजमध्ये जवळपास याला 1 ते 1.5 तास सेट होऊ द्या. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे. इथे आपल्याला कणिक मळायचं आहे. इथे मी जवळपास 1 ते 1.5 वाटी कणिक घेतलेलं. आता हे कणिक आपल्याला जवळपास एकदम घट्टसर मळायचं. पुरी काढण्यासाठी आपल्याला कणिक कसं पाहिजे, घट्टसर पाहिजे, त्याच्यामुळे घट्टसर कणिक मळायचं छानपैकी. याचे 2 उंडे करून घेतलेले. 2 भाग केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पोळपाटावरती हे मोठं लाटून घ्यायचं. तुम्हाला जर पुरी तुम्ही सिंगल पुरी लाटून तुम्हाला जमत असेल तुम्ही तशी करू शकतात, पण मी शक्यतो काय करते, एक मोठा चपातीचा गोळा घेऊन ते मोठे लाटून घेते आणि वाटीच्या सहाय्याने त्याला काप करून घेते. मला तसं परवडतं, मग मी तसंच करते. तसेच आज आहे नागपंचमी. नागपंचमी दिवसाचा सुद्धा उपवास असतो आणि श्रावण सोमवार म्हटल्यावर उपवास असणारच. तर गोडाचं काहीतरी करण्यासाठी आपल्याला हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. मार्केटमध्ये आपण बराचसा काय करतो, रेडीमेड श्रीखंड आणतो आणि ते श्रीखंड आपल्याला मध्ये पुरी वगैरे करून आपण खातो. पण मार्केटचं आजकाल खूप असं भेसळीचं भेटतं, त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं घरचं वापरा. आता पूर्ण मोठी पोळी लाटल्यानंतर त्याच्यामध्ये आता वाटीने मी याचे काप करून घेतलेले आणि एका मोठ्या पेटमध्ये काढून घेतले. आता तेल चांगलं गरम होणं झालेलं आहे आणि तेलामध्ये आता आपण ही पुरी सोडून घेऊया आणि मस्तपैकी पुऱ्या तळून घेऊया गरमागरम. पुरी अशी केल्यामुळे टम्म फुगली जाते. तुम्ही बघू शकता, छान अशी फुगते आणि चवीला खूप भारी लागते. पीठ मळत असताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि मीठ टाका. त्याच्याबरोबर एकदम छान असं तेलाचं कडकड म्हणून टाकल्यामुळं याला थोडं फुगली जाते छानपैकी. असं एक एक करून आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला जे श्रीखंडाचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला कमी जास्त गोडवा तुम्ही करू शकतात आणि त्याचबरोबर एकदम पुऱ्या सुद्धा परफेक्ट तळल्या गेल्या आहेत. याप्रमाणे तुम्ही करा, तुम्हाला नक्की आवडेल. आता तयार आपल्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. आता ह्या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. श्रीखंड ठेवलेलं आणि एकदम झटपट तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला आवडेल. तुम्हाला हवे असेल त्याच्यामध्ये थोडासा साईडला मसाले भात लावून तुम्ही जेवणमध्ये हे सर्व करू शकतात. आणि एकदम सगळ्यांना असं आवडणारं घरगुती आम्रखंड, त्याचबरोबर गरमागरम पुरी तयार आहेत. तर मैत्रिणींनो, उपवास सोडण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छान छान व्हिडिओमध्ये.